मेरी ये बार बार बोलने की आदत कब जाएगी। काकू आंघोड़ करताना स्वतःशीच बड़बड़त होती। जब हम दोनों इस घर में रहते थे तब कोई प्रॉब्लम नहीं थी। अब तो यह भी आ गया रहने के लिए, इसलिए मैं भूल जा रही हूँ। तेव्हा काकूंनी मला हळूच आवाज दिला, अरे आकाश, ओ आकाश, सुनाई दे रहा है क्या? आकाश, मैं तुम्हें बुला रही हूँ. माझे नाव अजय. काकू ज्या आकाशला बोलत होत्या तो त्यांचा मुलगा होता. मी टीव्ही समोर बसून सकाळी सकाळी टीव्ही पाहत होतो. तेवढ्यातच काकूंचा आवाज माझ्या कानी पडला आणि मी त्यांना म्हणालो, चाची, आकाश तो घर में नहीं है. तेव्हा काकू मला म्हणाल्या, अरे अजय बेटा, वह टेबल पर मेरे कपड़े पड़े हैं, वो लाके मुझे दे दो ना. मी इकडे तिकडे काकूंनी ठेवलेले कपडे पाहू लागलो. मग मी काकूंना म्हणालो, चाची, यहाँ टेबल पर तो कोई कपड़े नजर नहीं आ रहे. कहाँ रखे हैं आपने? तेव्हा काकू मला म्हणाल्या, अरे टेबल पर नहीं होंगे तो बेडरूम में रखे होंगे. मग मी बेडरूम मध्ये आल्यावर मला ते कपडे बेडवर दिसले आणि मी त्यांना उचलून बाथरूमच्या दाराजवळ घेऊन आलो आणि काकूंना आवाज दिला, चाची, यह आपके कपडे. मग काकू मला आतून आवाज देऊन म्हणाल्या, उधर ही दरवाजे के पास रख दो और तुम यहाँ से जाओ, मैं ले लूंगी बाद में. मी कपडे ठेवून परत टीव्ही पाहण्यासाठी हॉलमध्ये येऊन बसलो. मी काकांच्या घरी 2 दिवसापूर्वी आलो होतो, कारण मी फर्स्ट इयरचे शिक्षण हे माझ्या तालुक्यातील कॉलेजमध्ये पूर्ण केले होते. पण कोचिंग त्या ठिकाणी मला बरोबर मिळत नव्हती. यासाठी मी नाशिकला काकांकडे आलो होतो. आणि आकाश हा काकूंचा एकुलता एक मुलगा होता. तो इयत्ता 3रीतच शिक्षण घेत होता. माझ्या काकांचे लग्न 8 वर्षापूर्वी झाले होते, पण तरी काकूंकडे पाहिल्यावर त्या मला अजूनही 24-25 वर्षाच्या अतिशय सुंदर व ब्युटिफुल बाई वाटायच्या. माझी काकू थोडी विसरबोडी होती. तिला कोणत्या ठिकाणी कोणती वस्तू ठेवली आहे आणि आपल्याला कोणते काम कोणत्या वेळेस करायचे आहे, या सर्व गोष्टींच्या विसर पडायची सवय होती. माझी ॲडमिशनची प्रोसेस संपूर्ण चालू होती. मी फक्त कॉलेज उघडायची वाट पाहत होतो. दुसऱ्या दिवशी परत सकाळी काकू जेव्हा आंघोळ करायला बाथरूममध्ये गेल्या, तेव्हा मी पुढच्याच हॉलमध्ये बसून टीव्हीच पाहत होतो आणि परत काकूंचा आवाज माझ्या कानी आला. मला वाटलेच की काकू आज पण आपले कपडे बाथरूममध्ये नेण्याचे विसरले असावे. डायरेक्ट इकडे तिकडे न शोधता मी बेडरूममध्ये गेलो, पण त्या ठिकाणी त्यांचे कपडेही नव्हते. मी काकूंना आवाज देऊन म्हणालो, चाची, कहाँ रखे आपने कपडे? मुझे तो यहाँ नजर नहीं आ रहे. तेव्हा काकू मला म्हणाल्या, अजय, ठीक से देखो, उधर ही रखे थे मैंने. नहीं तो बाल्कनी में एक बार जाके देखना, वहां से निकालना भूल गई होंगी मैं. माझे सगळीकडे शोधून झाल्यावर मी बाल्कनीत येऊन पाहिले, तेव्हा मला ते कपडे त्या ठिकाणी टांगलेले दिसले. आज तर मला वेगळेच कपडे काकूंचे समोर टांगलेले दिसत होते. त्या कपड्यांना हात लावायचीही मला भीती वाटत होती, कारण असे कपडे मी याआधी कधीच पाहिले नव्हते. मग मी जास्त विचार न करता ते कपडे उचलून परत बाथरूमच्या दाराजवळ ठेवून मी हॉलमध्ये येऊन टीव्ही पाहू लागलो. ज्या कपड्यांना मला हात लावायची इच्छा होत नव्हती, ते कपडे काकूंचे आतले कपडे होते. ते फारच सॉफ्ट व नाजूक वाटत होते, कारण बाकी कपड्यांपेक्षा त्या कपड्यांमध्ये एक वेगळाचपणा मला वाटत होता. मग तिसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी दूध घेऊन घरात आलो, तेव्हा टेबलवर मला काकूंचे कपडे ठेवलेले दिसले. मला वाटलेच की काकू परत आज आपले कपडे याच ठिकाणी विसरले आणि आंघोळीला निघाली असावी. म्हणून ते कपडे घेऊन मी बाथरूमच्या दाराजवळ ठेवण्यासाठी गेलो आणि जेव्हा मी ते कपडे ठेवण्यासाठी खाली वाकतच होतो, त्याच वेळेस काकूंनी बाथरूमचा दार उघडवला आणि काकूंना मी अशा अवस्थेत पाहिले
त्या अवस्थेत आजपर्यंत मी कोणत्याही स्त्रीला पाहिले नव्हते. मी घाबरून त्या ठिकाणाहून फटक्यात निघून हॉलमध्ये येऊन परत खुर्चीवर बसलो. पण मी निघतेवेळी काकूंनी मला पाहून बाथरूमचा दारही लावला नव्हता. त्या तशाच अवस्थेत अजूनही त्याच ठिकाणी उभ्या होत्या. पण माझ्या मनात अजूनही भीती वाटत होती की काकू मला खूप रागवतील, कारण त्यांना न कळू देता मी त्या ठिकाणी त्यांचे कपडे घेऊन उभा होतो. मग काकू तयार होऊन माझ्यासमोर येऊन उभ्या राहिल्या. यावेळेस काकूंनी साडी न घालता आता त्या पंजाबी ड्रेस वर आल्या होत्या. त्या त्या ड्रेसवर मध्ये खूपच सुंदर दिसत होत्या आणि त्या मला म्हणाल्या, अजय, तुम भी तैयार हो जाओ क्योंकि हमें बाजार जाना है, कुछ सामान लेने. मगर चाची, मुझे तो गाड़ी चलानी आती नहीं, फिर बाजार कैसे जाएंगे. तेव्हा काकू मला म्हणाली, अरे गाड़ी मैं चलाऊंगी, तुम सामान पकड़कर पीछे बैठना. मग मी काकूला म्हणालो, चाची, आपको गाड़ी चलानी आती है. मी विचारातच पडलो. रोडावर चांगली चालवेल तर बरं आहे, नाहीतर आम्ही दोघेही खाली पडू. मग मी पिशवी घेऊन काकूंच्या मागे गाडीवर बसलो. थोडा वेळ गाडी पुढे गेल्यानंतर माझे लक्ष काकूंच्या पाठीवर गेले आणि त्यांनी घातलेले ते आतले कपडे मला मागून स्पष्ट दिसू लागले. ज्या कपड्यांना परवा सकाळी दोरीवरून काढण्यासाठी मी टाळाटाळ करत होतो, ते कपडे अगदी फिटिंगमध्ये काकूंना फार छान दिसत होते. मग 1-1.5 तासात आम्ही सामान घेऊन घरी परत आलो. तेवढ्यात काकू मला म्हणाली, अरे अजय, यह पूरा सामान तुम किचन में रख दो, मैं अब भी कपडे बदल कर आती हूँ. मग काकूंनी सांगितल्याप्रमाणे मी सामानाची पिशवी किचनमध्ये ठेवली आणि हात धुण्यासाठी बाथरूमच्या दिशेने जाऊ लागलो. पण तेवढ्यातच माझी नजर काकूंच्या बेडरूमच्या दिशेने गेली. माझी काकू खरंच खूपच बुलक्कड होती. ती कपडे चेंज करत असतानाही दरवाजा लावायची विसरली होती. पण काकूंच्या फिटनेसकडे पाहून मला आश्चर्यच वाटायचं, कारण एवढं वय असूनही काकू फारच सुंदर दिसायच्या. जेवढ्या त्या बाहेरून सुंदर दिसत होत्या, त्याहून अधिक पटीने त्या आतूनही सुंदर होत्या. यावेळेस काकू पंजाबी ड्रेस काढून गाऊन घालत होत्या. त्यांच्या त्या आतल्या पट्ट्यांना पाहून माझ्या मनात एक वेगळीच आग त्यांच्याबद्दल निर्माण होऊ लागली होती. केव्हा काकूंशी एकांतात भेटू आणि केव्हा त्यांच्या त्या ठिकाणी स्पर्श करू, असे मला झाले होते. आता काकूंचे कामही झाले होते, म्हणून मी त्या ठिकाणी न थांबता फटक्यात बाथरूमचा आत गेलो आणि काकू ह्या किचनमध्ये आल्या. काकूंनी अगोदर पिशवीतून सर्व सामान बाहेर काढून किचन ओट्यावर सेट केला आणि मला आवाज देऊन त्यांनी त्यांच्याजवळ मला बोलावले आणि त्या सांगू लागल्या, अजय, इसमें से हर आइटम मुझे खोलकर दो, मैं इनको डब्बे में डालती जाती हूँ. काकू जसजशा सांगत होत्या तसतसं मीही करू लागलो होतो. किचनमध्ये ठेवलेला सर्व सामान पॅक झाला आणि वरच्या डब्यांमध्ये सामान टाकायची वेळ आली होती. तेव्हा काकू मला म्हणाल्या, अजय, तुम वो छोटा वाला स्टूल लेके आ जाओ. मग मी काकूंनी सांगितल्याप्रमाणे लहान प्लॅस्टिकच्या स्टूल घेऊन किचनमध्ये आलो आणि त्यावर काकू चढल्या. मी काकूंना सांगत होतो, काकू, मैं चढ़ूं क्या उसके ऊपर, क्योंकि यह स्टूल बहुत बारीक है, वो आपका वजन झेल नहीं पाएगा. काकू अगदी घाई गडबडीत स्टूलवर चढल्या आणि वरून एक एक डबा काढत त्या माझ्या हातात देऊ लागल्या. मी त्यात सामान भरून परत काकूंच्या हातात देऊ लागलो. पण तांदूळाचा डबा जड असल्याने त्या डब्याचं वजन काकूने झेपले गेले नाही आणि त्या डब्यासकट काकू पाय घसरून डायरेक्ट माझ्या अंगावर आल्या.
तो डबा तर लांबच पडला, पण काकू डायरेक्ट माझ्या अंगावर आल्या. त्यामुळे त्यांचे पूर्ण शरीर माझ्या अंगावर होते आणि काकूंची छाती ही माझ्या छातीला स्पर्श करत असल्यामुळे माझ्या मनात एक वेगळीच आग लागायला सुरुवात झाली होती. काकू 2-3 मिनिटापर्यंत तशाच माझ्या अंगावर पडून होत्या आणि मी काकूंकडे एकटक नजरेनेच पाहत होतो. तेव्हा काकू माझ्या अंगावरून उठण्यासाठी उभ्या राहू लागल्या. त्याच वेळेस माझ्या लक्ष त्यांच्या त्या ठिकाणी गेले. गाऊनच्या आतल्या भागातून ते इतके सॉफ्ट व नाजूक दिसत होते आणि त्यातच त्यांच्या त्या लाल पट्ट्या त्याला खूपच शोभून दिसत होत्या. म्हणून 2-3 वेळेस मी त्या ठिकाणी पाहून एक दीर्घ श्वास घेतला आणि काकूंना म्हणालो, चाची, आपको काही लगा तो नहीं ना? त्यावर काकू मला म्हणाल्या, मुझे कैसे लगेगा, मैं तो तुम्हारे ऊपर गिरी थी, तुम बताओ, तुम्हें कोई चोट तो नहीं आई ना? तेव्हा मी काकूंना म्हणालो, नाही चाची, मैं बिलकुल ठीक हूँ. तांदूळाचा डबा खालून पूर्णपणे चिपट झाला होता आणि घरात संपूर्ण तांदूळ पसरले होते. मग मी झाडूने घरात पसरलेले सर्व तांदूळ गोळा केले. पण ज्या ज्या वेळेस मी घरात झाडू मारण्यासाठी खाली वाकत होतो, त्या वेळेस माझ्या कमरेत फारच त्रास होत होता. पण मी ते काकूंना काही सांगितले नाही. जेव्हा आमचे किचनचे संपूर्ण काम झाले, त्यावेळेस मी खुर्चीवर पाय लांब करून बसून राहिला. त्यामुळे मला थोडा आराम पडत होता आणि तेवढ्यातच काकू तोंड हात धुवून माझ्याजवळ आल्या. मग काही वेळेपर्यंत आमच्या गप्पा रंगल्या आणि संध्याकाळी काकाही घरी आले. मग काकू काकांना म्हणाल्या, अरे आज जल्दी आ गए. त्यावर काका म्हणाले, अरे कल मुझे ना ऑफिस के कुछ काम से बाहर गांव जाना है, वो भी 2 दिन के लिए, इसलिए आज हमें जल्दी घर आना पड़ा. मग रात्रीचे जेवण करून मी आणि आकाश आम्ही एका रूम मध्ये सोबत झोपायचो आणि काका आणि काकू ह्या त्यांच्या बेडरूम मध्ये झोपायचे. काकांचं घर भाड्याचे होतं, पण लहान होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी काका 6 वाजेलाच त्यांच्या ऑफिसच्या कामासाठी निघून गेले होते आणि काल माझ्या कमरेला झालेला त्रास हा आज जास्तच जाणवत लागला होता. कंबर फार आखडून गेली होती. चालताही जमत नव्हते मला. असं वाकून चालताना पाहून काकू मला म्हणाल्या, अरे अजय, क्या हुआ तुम्हें, ऐसे झुककर क्यों चल रहे हो? तेव्हा मी काकूंना म्हणालो, चाची, कल जो आप मेरे ऊपर गिरी थी उसका असर अब हो रहा है. कमर में काफी दर्द हो रहा है मेरे. सकाळची वेळ होती. काकू या गाऊनवरच होत्या. मग त्या मला म्हणाल्या, मैं अभी मेडिकल से कुछ दवाइयाँ और मलम तुम्हारे लिए लेकर आती हूँ, तुम यही चेअर पर बैठे रहो. काकांचं घर हे गावापासून 2 किलोमीटर अंतरावर होते, म्हणून कोणताही सामान घेण्यासाठी त्यांना मोटरसायकलशिवाय पर्यायच नव्हता. त्यासाठी काकांनी काकूंना एक स्कूटी घेऊन दिली होती. बाहेर वातावरणही पावसाचे होते. मग मी काकूंना म्हणालो, चाची, दर्द ठीक हो जाएगा, बाहर बारिश भी होने वाली है, आप क्यों जा रही हो? तेव्हा काकू मला म्हणाली, अरे अजय, घर पर कोई मलम और दवाई भी नहीं है जो तुम्हें मैं दे सकूं. मैं अभी 10 मिनिट में आती हूँ. मग काकूंनी फटक्यात आपला ड्रेस चेंज केला आणि त्या लागलीच माझ्यासाठी औषधी घेण्यासाठी बाहेर पडल्या. बाहेर खूप काळोख पसरला होता. केव्हाही ढगफुटीसारखा पाऊस होईल याची मला गॅरंटी वाटत होती. विजांच्या कडकडाट आता खूपच वाढला होता आणि 5च मिनिटात खूप जोराचा पाऊस सुरू झाला. मला काकूंची चिंता वाटत होती. दिवसालाही बाहेर रात्रीसारखा अंधार पडला होता. बाहेर फक्त घरच्या लाईटांचा प्रकाश दिसून येत होता. मी ओट्यावर बसून काकूंच्या येण्याची वाट पाहत होतो आणि बरोबर 20 मिनिटांनी काकू ओल्या चिंब भिजून मला समोरून येताना दिसल्या.
तेव्हा माझ्या मनाला कुठे शांतता लागली. बाहेर वातावरणात गारवा असल्यामुळे काकूंना फारच थंडी वाजत होती. मी फटक्यात दोरीवर टांगलेला टॉवेल काढून काकूंच्या हातात दिला. त्या ओल्या भिजलेल्या कपड्यात काकू एवढ्या सुंदर व डॅशिंग दिसत होत्या ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. त्यातल्या त्यात त्यांच्या आतल्या लाल पट्ट्या ज्या मला ओल्या कपड्यांमधून स्पष्ट दिसत होत्या त्या मला फारच त्यांच्याकडे अट्रॅक्ट करत होत्या. काकू आपल्या पंजाबी ड्रेसच्या बाह्यांमधून पाणी निपडून बाहेर काढत होत्या. तेव्हाच मी त्यांना म्हणालो, चाची, आपको बाहर जाने की कोई जरूरत नहीं थी. भीग गई ना आप, अगर जुकाम हो गया तो. तेव्हा काकू मला म्हणाल्या, अरे कोई बात नहीं अजय, तुम्हें दर्द भी तो हो ही रहा था ना. मग मी काकूंना म्हणालो, अभी आप कपड़े चेंज कर लो, फिर बाद में मुझे मलम लगा देना. त्यावर काकू ठीक आहे म्हणाली. परत काकू तिचे कपडे न घेता तशीच बाथरूमचा आत जाऊन घुसली आणि इकडे मी परत डोक्याला हात लावून काकूंच्या आवाजाची वाट पाहू लागलो. आता अर्धा तास झाले, अजूनही काकूंचा आवाज येत नव्हता. म्हणून मी परत ते कपडे उचलून बाथरूमच्या झाडाजवळ ठेवण्यासाठी आलो आणि ज्या वेळेस मी ते कपडे ठेवणारच होतो, परत योगायोगाने काकूंनी बाथरूमचा दार उघडवला आणि परत काकूंना मला त्या अवस्थेत पाहायची संधी मिळाली. यावेळेस आम्ही दोघंही एकमेकांना एकटक नजरेने पाहतच होतो. तरीही काकू बाथरूमचा दार लावायचं नाव घेत नव्हती. आणि त्याच वेळेस काकू मला म्हणाली, अरे अजय, ऐसे क्या देख रहे हो, कपडे दो हाथ में, ठंड लग रही है मुझे. तेव्हा मी लागलीच काकूंच्या हातात कपडे दिले आणि त्या ठिकाणाहून निघून मी परत हॉलमध्ये येऊन खुर्चीवर बसलो. यावेळेस माझ्या डोळ्यांसमोर काकूंचे चित्र वारंवार फिरत होते. काकू लगेच कपडे बदलून माझ्या सोबत येऊन उभी राहिली. यावेळेस काकूंनी लाल कलरचा सुंदर गाऊन घातला होता. त्यात त्या फारच सुंदर दिसत होत्या. मग काकू मला म्हणाली, अरे अजय, चलो बेडरूम में, मैं तुम्हारे कमर में मलम लगा देती हूँ. मला काकूंच्या डोळ्यात डोळे टाकायची इच्छा होत नव्हती, कारण मी अशा अवस्थेत त्यांना पाहिले होते. म्हणून मला त्यांच्याकडे पाहण्याची सुद्धा लाज वाटत होती. पण काकूंच्या मनात असं काही घडलेलं वाटतच नव्हतं की मी त्यांना पाहिले. त्या बिलकुल नॉर्मल अवस्थेतच राहूनच माझ्याशी बोलत होत्या. अजूनही बाहेर पावसाचा जोर सातत्याने वाढत होता आणि काही वेळातच मी आणि काकू बेडरूममध्ये आलो आणि काकूंनी हलक्या हाताने माझ्या कमरेला मलम लावला. काकूंच्या हातांचा स्पर्श मला वेगळ्याच दुनियेत पोचू लागला होता. त्यानंतर मी उठून बसला आणि काकू मला म्हणाल्या, अभी अच्छा लगेगा तुम्हें, बहुत ही अच्छा मलम है ये, दर्द तुरंत गायब हो जाएगा तुम्हारा. तेवढ्यातच बाहेर जोराची वीज कडाडली आणि काकूने लागलीच मला मिठी मारली. काकू तब्बल 3 मिनिटे माझ्या मिठीत होत्या. मग मी काकूंना म्हणालो, चाची क्या हुआ, डर लगा क्या तुम्हें. तेव्हा काकू मला म्हणाल्या, हाँ अजय, मुझे बिजली से बहुत डर लगता है. इसकी आवाज़ सुनने से ही मुझे कुछ अलग महसूस होने लगता है. मग आम्ही दोघेही बाहेर येऊन पावसाचा आनंद घेत राहिलो. अजूनही या भागात पाऊस कमी होण्याचे नावच घेत नव्हते. रात्रीच्या वेळेस मी आणि आकाश आम्ही सोबतच दुसऱ्या रूममध्ये झोपलो आणि तिकडे काकूंना एकटीला झोपच लागत नव्हती, कारण दररोज काका सोबत असल्यामुळे त्यांना भीती वाटत नव्हती. बाहेर अजूनही विजांचा आणि पावसाचा आवाज जोराचा होऊ लागला होता. तेवढ्यातच काकूंनी रात्रीला 12 वाजेच्या सुमारास माझ्या दारावर थाप मारली आणि त्या मला म्हणाल्या, अजय, दरवाज़ा जल्दी खोलो, मुझे बहुत डर लग रहा है.
2-3 वेळेस आवाज दिल्यानंतर माझीही कुठे झोप उघडली आणि मी दार उघडण्यासाठी उठलो तेव्हा समोर मला काकू उभ्या दिसल्या आणि त्या मला म्हणाल्या, "अजय, तुम मेरे साथ मेरे रूम में सो सकते हो क्या? मुझे अभी भी काफ़ी डर लग रहा है." तेव्हा मी काकूंना म्हणालो, "चाची, आप यही आकाश के पास सो जाओ, मैं उधर बेडरूम में जाके सो जाता हूँ." मग काकू मला म्हणाली, "अजय, आकाश को यही सोने दो, तुम मेरे साथ सो जाओ. अगर तुम साथ रहोगे तो मुझे डर भी नहीं लगेगा." माझ्या मनात भीती वाटत होती. मी काकूंजवळ कसं काय झोपू शकतो? पण तिची इच्छा असेल तर मी नाकारू पण शकत नाही. म्हणून मी काकूंसोबत तिच्या रूममध्ये झोपण्यासाठी जाऊ लागलो. बाहेर अजूनही पावसाचा जोर सुरूच होता. अर्धा तास झाले, अजूनही मला झोप लागत नव्हती. सतत काकूंबद्दलच विचार माझ्या डोळ्यांसमोर येत होते. काकूंनी मला का झोपण्यासाठी बोलवलं असावं? याच गोष्टीच्या विचारात आता रात्रीचे 2 वाजले होते. काकू या गाऊन घालून माझ्या शेजारी झोपल्या होत्या. मी एक वेळेस काकूंकडे नजर फिरवली. मग माझ्या लक्ष त्यांच्या गाऊनमधून खांद्यावर आलेल्या त्या लाल कलरच्या पट्ट्यांवर गेले. ते मला इतके काकूंकडे अट्रॅक्ट करत होते की आताच त्यांच्या त्या ठिकाणी माझ्या हाताचा स्पर्श करावा अशी माझ्या मनात भावना जागृत होऊ लागली होती. पण मी असं केल्यावर काकूंना जर माझ्याबद्दल वाईट वाटलं तर त्या माझ्यावर खूप रागवतील आणि मला दुसऱ्याच दिवशी घरीही पाठवतील. म्हणून मी शांतपणे तसाच पडून मोबाईल पाहू लागलो होतो आणि तेवढ्यातच काकूंचा हात माझ्या अंगावर आला. मी भीतीने अगदी दचकलो आणि काकूंचा हात मी बाजूला करू लागलो. 2-3 वेळेस मी काकूंचा हात माझ्या अंगावरून बाजूला करतच राहिलो. पण काकू हळूहळू माझ्याकडे सरकून झोपण्याचा प्रयत्न करू लागल्या. मग अचानक परत बाहेर वीज कडाडण्याचा आवाज आला आणि काकूने मला लागलीच घट्ट मिठीत सामावून घेतले. मी काकूंकडे पाहतच होतो तेव्हाच काकू उठून बेडवर बसल्या. मग मी पण उठून त्यांना म्हणालो, "क्या हुआ चाची? नींद नहीं आ रही है क्या तुम्हें?" तेव्हा काकू मला म्हणाली, "अजय, सच बताओ, मैं तुम्हें अच्छी लगती हूँ ना? तुमने मुझे बाथरूम में पहली बार देखा था तब तुम्हारे दिल में मेरे लिए कुछ कुछ तो हुआ ही था ना?" तेव्हा मी काकूंना म्हणालो, "यह क्या कह रही हो चाची आप? वो तो अचानक आप मेरे सामने आ गई थी, इसलिए मैं आपकी तरफ देख रहा था." तेव्हा काकू मला म्हणाल्या, "तब मैं तुम्हें बहुत सुंदर दिख रही थी ना, या फिर ऐसे ही दिख रही थी?" मग मी काकूंना म्हणालो, "चाची, आप ऐसे भी बहुत सुंदर दिखती हो." तेव्हा काकूंनी लागलीच मला मिठीत घेतले. मला काय करावे काहीच सुचत नव्हते. काकू एवढ्या रात्री असं का वागत आहे? तेव्हा काकूंनी माझे दोघंही हात त्यांच्या हातात पकडले आणि त्या मला म्हणाल्या, "जो मजा तुम्हारे चाचा मुझे इतने सालों में नहीं दे सके, वह मजा मैं तुमसे पाना चाहती हूँ अजय. तुम्हारे चाचा काम में ही इतने व्यस्त हो जाते हैं, उन्हें मेरी तरफ देखने की फुर्सत ही नहीं मिलती. जब से तुम हमारे यहाँ पढ़ाई के लिए आए थे, तब से मेरी नज़र तुम्हारे ऊपर ही थी. कब मैं तुम्हारे पास आऊँ और तुमसे भर भर के प्यार करूँ, यही मेरे दिल में इच्छा थी. मगर तुम मुझे इस वक्त नाराज मत करना, क्योंकि बाहर मौसम भी काफ़ी अच्छा है और अंदर का माहौल भी बढ़िया है." काकूंनी हळूहळू तिच्या अंगावरचे कपडे बाजूला काढून ठेवले आणि काकूंचे समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झालो. कारण एवढ्या थंड वातावरणात ऊन देणारी कोणीतरी आपल्या जवळ आहे या आशेने मी तिच्याकडे पाहत होतो. हळूहळू काकूंनी आपले ओठ माझ्या ओठांपर्यंत आणले आणि एवढ्या थंडीतही काकूंच्या नाकातून निघणारे गरम श्वास माझ्या गालाला स्पर्श होत असल्यामुळे
माझ्याही मनात एक वेगळीच तळमळ सुरू व्हायला लागली होती. मग मी वेळ वाया न घालवता लागलीच काकूंच्या ओठांवर ओठ टेकवले. तब्बल 1 तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखत राहिलो. मग मी काकूंच्या अशा ठिकाणी स्पर्श केला, त्यामुळे काकूंनी परत मला मिठीत घेतले आणि मी त्यांना भरभरून प्रेम करू लागलो. जो आनंद काका काकूंना देऊ शकत नव्हते, तो आनंद मी काकूंना दिल्यामुळे त्या फारच आनंदित झाल्या होत्या. आता काकू आणि माझे रोजचे नित्यनियम झाले होते. सकाळी काका कामावर गेल्यानंतर मलाही कॉलेजला उशिरा जायची इच्छा होत होती, कारण त्याच वेळेस मी काकूंसोबत भरभरून प्रेम करून जायचो. आता काकूंना काकांमध्ये काहीही इंटरेस्ट राहिला नव्हता. त्या फक्त माझीच घरात येण्याची वाट पाहायच्या. असेही माझी काकू विसरबोळी होतीच. आताही ती बाथरूममध्ये गेल्यानंतर माझ्याकडूनच कपडे मागायची. आमचं नातं एकाच कुटुंबातील असलं तरी आमचं प्रेम हे खरं होते. मी माझं शिक्षण पूर्ण करून आता पुण्याला नोकरी करत आहे. पण जेव्हाही पावसाळा लागला, अजूनही मला काकूंच्या त्या दिवसाची आठवण कायम येत असायची. आता माझेही लग्न झाले होते, म्हणून काकूंकडे जायला मला काही जमत नव्हतं. अशा प्रकारे माझ्या त्या विसरबोळ्या काकूला अजूनही मी विसरू शकत नव्हतो.